शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठी हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. डॉक्टर, एवढं लपवून ठेवण्यासारखं त्या रिपोर्ट मध्ये काय आहे? गजाननराव, आदित्य रावांवर कोणीतरी विषप्रयोग केलाय. विषप्रयोग? ज्याने कोणी हे केलं असेल ना, वनिता, नको नको हा विषय काढूस आता. हे बघ, प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात. फक्त वेळ यायला लागते. घे घे, भरपूर वेळ घे. बाकी तुझा रागावलेला सुंदर चेहरा बघत बसण्यासारखं दुसरं सुख नाही म्हणा. पण राग निवळला की का रागावली होतीस ते जरा इथे बसून जरा माझ्या कानात सांग म्हणजे झालं. थट्टेच्या मूडमध्ये नाहीये मी. मीही नाहीये, पण थट्टा केली म्हणून तर बोलायला लागलीस. नाही तर 4 मिनिटं 55 सेकंद गप्प आहेस तू. संग्रामराव, मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलंय की मी जहागीरदारांच्या घरची सून आहे आणि आपलं नातं एका विशिष्ट ध्येयापुरतच मर्यादित राहील. पण मी इथे आल्यानंतरचा तुमचा हा अति खासगी सूर खरं तर लोचटच म्हणायचं होतं. मला त्रास देतो. आणि हा मुद्दा कळला मला. उजळणी नको. तुझ्याविषयीच्या भावना व्यक्त करण्याचा नैतिक अधिकार मला नाहीये हे ठाऊक आहे मला. पण जेव्हा भावना अनावर होतात तेव्हा विचार खुंटतो. ठीक आहे, यापुढे फक्त विचार. बघी, धाकट्या दिराला संपवण्याची तुझी आयडिया आवडली मला. हे काय बोलताय तुम्ही संग्रामराव? त्या घरची थोरली सून आहे मी आणि हे नातं मी 100% पाहते. त्यात कुचराई होऊ देणं परवडणारं नाहीये मला. आणि तुम्हाला माहितीये माझी महत्वाकांक्षा फक्त कंपनीपुरती मर्यादित आहे म्हणून. अरे मग कोणी केलंय? कोण आहे या सगळ्याच्या मागे? वेड पांघरताय ना. म्हणजे संग्रामराव, आपलं ठरलंय एका विशिष्ट तऱ्हेने आपलं हे ध्येय पार पाडायचं. त्या घरातल्या कुणावरही वैयक्तिक हल्ला करायचा नाही. तरीही तुम्ही हे भयानक पाऊल उचललत, मला विश्वासात न घेता. ए बाई, काय बोलतेस तू? जे तुम्ही ऐकताय तेच. लक्षात ठेवा, ती माणसं आपल्या खासगी आयुष्यात खूप चांगली आहेत. निदान भावनेच्या किंवा विचारांच्या पूर्णपणे आहारी जाऊन पशु नाहीत झालीत अजून. आपलं युद्ध व्यवसायापुरतं मर्यादित राहील. आणि अजून तरी ते तेवढ्यापुरतच मर्यादित आहे. जागीरदारांच्या घरामध्ये काही वाईट झालं की मला आनंद होतो हे खरं आहे, पण तो माझा वैयक्तिक राग आहे. आपलं युद्ध व्यवसायापुरतच मर्यादित आहे हा माझा शब्द आहे. आणि तो जेव्हा मोडेन तेव्हा मी आधी तुला येऊन सांगेन, काळजी करू नको. म्हणजे या प्रकरणाशी तुमचं काही? अगं वेडी आहेस का? याच मार्गाने संपवायचं असतं तर इतके दिवस थांबलो असतो का मी? बाकी लाड सांगत होता. वर्धा जिल्ह्यामध्ये गवगवा आहे. जागीरदारांचं बियाणं कमी दर्जाचं आहे, त्याच्यामुळे उत्पन्न कमी येत आहे. म्हणजे अशी कुजबूज आहे. ह्याच्या मागे मात्र तूच असणार याची खात्री आहे मला. सध्या प्रश्न तो नाहीये संग्रामराव.
सध्या प्रश्न हा आहे की आदित्यच्या खुनाचा प्रयत्न कुणी केला आणि का? कुणी का करेना, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं त्याशी. मला करायचा आहे संसार त्या घरात, निदान माझी ध्येयपूर्ती होईपर्यंत तरी. आणि व्यवहार सोडून इतर बाबतीत मी त्या घराशी पूर्ण इमान राखू नये आणि राहीन. अगं पण कित्येक वेळेला व्यावहारिक गोष्टी या वैयक्तिक गोष्टींमध्ये गुंतलेल्या असतात ना. त्यावेळी त्या क्षणाला माझं मन जो कौल देईल ना तो मानेन मी. आणि त्या कौलाने समजा माझं नुकसान झालं तर? माझ्यामुळं होणारा फक्त फायदाच हवाय तुम्हाला, नुकसान माझ्या एकटीच. अशी शब्दात पकडतेस म्हणून म्हणून आवडतेस ग मला. वा. पुरे. आदित्यच्या बाबतीत तुमचा शब्द मी पक्का समजू? हा, आई भवानी शपथ. बैस. तेजस्विनी, जे काही घडून गेलं त्यामुळे तुझ्या मनावर ताण पडला असेल, मान्य आहे मला. पण प्रसंगाचं गांभीर्य तुला कळत नाहीये. हे कोणी केलं हे तू सांगितलंस तर फार बरं होईल. हे जर नाही कळलं तर त्यामुळे काय घडेल याची तुला कल्पना आहे का? आज आदित्य, उद्या कदाचित. ही भीती अनाठायी असू शकते किंवा रास्तही असू शकते. अभिजित, मी बोलतोय, मध्ये बोलू नकोस. बोल तेजस्विनी, काय घडलं? काही विशेष जाणवेल असं नाही. तुझ्या बोलण्याच्या पद्धतीवरून ते जाणवत नाही. माझा नाईलाज आहे. तुझा कुणावर संशय? जाऊ द्या ना. आदित्य वाचलेत हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि तेच तुमच्याही दृष्टीने महत्वाचं असावं असं मला वाटतंय. आम्हाला या मागचा सूत्रधार कळला पाहिजे. मग शोधा. तेजस्विनी, मोठ्या जाव्याशी बोलण्याची ही पद्धत नाहीये. लक्षात ठेवीन मी पुढच्या वेळेस. पण जर ह्यांनी मी धाकटी जाऊ आहे हे लक्षात ठेवलं तरच. पुरे. तेजस्विनी, हे प्रकरण जर वेळीच थांबवलं गेलं नाही तर भीतीची टांगती तलवार आपल्या सगळ्यांवर राहील. याची कल्पना आहे? हो, माहितीये मला. मग सांगत का नाहीयेस की त्या दिवशी तुमच्या खोलीत कोण आलं होतं, किती वेळ थांबलं होतं, काय बोललं आणि कधी निघून गेलं? मला आठवत नाहीये. आठवतंय तेवढं सांग. काय साध्य होणार आहे त्याने? विनाकारण विषय वाढवून जहागीरदार घराण्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्यात काय अर्थ आहे? बरं वाटलं तुला असा राग येतो हे बघ. स्त्रियांना आपला पुरुष तेजस्वी असेल तरच सुरक्षित वाटतं. निदान माझ्यासारख्या स्त्रियांना अभिमान वाटतो त्याचा. मग त्यासाठी ते आपल्या नवऱ्याच्या रागाचे परिणाम सहन करायलाही तयार असतात. काय झालं? व्याख्यान पूर्ण झालं? काढ दुसऱ्यांचा राग माझ्यावर काढ, पण रागव बाबा. बरं झालं नवी सून घरात आल्याशिवाय जुन्या सुनेची किंमत कळत नाही. तिचा सांगुलपणा कोणाच्या लक्षातच येत नाही.
तिला गृहीत धरलं जातं. आता बाबा नाही कळत. घटना कुठचीही असो, कुठेही घडो, ती फक्त आपल्या प्रचारासाठी वापरायची ही राजकारण्यांची पद्धत आहे वनिता. म्हण बाबा, राजकारणी म्हण ना तर काहीही म्हण. घटना कोणाशी करावा आणि किती करावा यालाही काही मर्यादा असायला पाहिजे. आपला नवरा कुठच्या अवस्थेत आहे, आपल्या घरातली मंडळी कुठच्या मनस्थितीत आहेत, याच्याची काही सोयरसुद्धा कासावायला पाहिजे का नको? थोरा मोठ्यांशी मान देऊन वागण्याचे बहुतेक संस्कारच नाहीये तिच्यावर. पण ती अशी का वागली असेल? मला काय माहिती का अशी वागली ते. सुनेनं काय बोलावं, कसं वागावं याची काही बंधन आहेत. आजवर माझी नाही हिंमत झाली असं काही वागायची. तिचीही नसती झाली, पण बाबा जरा तिला जास्तच फेवर करतायत. कळतंय ना तुम्हाला? पण का असं दबून वागायचं? नाही म्हणजे सुरुवातीला मला वाटत होतं की आदित्यच्या अशा अवस्थेत त्याच्या बायकोला जास्ती त्रास व्हायला नको म्हणून ते असं वागतात. पण आता मात्र हद्द झाली. त्यांनी कुणाशीही कसंही वागावं, कसंही बोलावं आणि बाकी सगळ्यांनी मूग गिळून गप्प बसावं. हे असंच जर चालू राहिलं ना वनिता, हे अत्यंत महाग पडणार एक दिवस. हे मला सांगून काय उपयोग आहे? मुळात तुला हे सांगितलं ना, हेच चुकलं माझं. रिलैक्स यार, रिलैक्स. रिलैक्स कसलं? खाया पिया कुछ नहीं, ग्लास थोड़ा बारा ना. अरे ग्लास तो तोड़ दिया ना यार, कुछ तो किया. म्हणजे काय? हे बघ समीर, मला एक सांग, तू अमेरिकेहून परत आलासच का? आणि तीही अशी वेळ साधून? बघ, वेळ मी नाही साधली, त्या आदित्यनं साधली वेळ. आता मला काय अंदाज होता की हे सगळं आत्ताच घडणार आहे? घाबरू नको यार, सगळं काही ठीक होईल. अरे हट, आपण नाही घाबरत कोणाला. आपले पण खूप कॉन्टॅक्ट्स आहेत. तुला काय मी असं तसं वाटलो का? पण यार मयूर, तू म्हणतोस तेही बरोबर आहे. कुठून दुर्बुद्धी झाली आणि आत्ता इथे आलो आणि नसतं लचाण मागे लावून घेतलं. आता जायचं म्हणलं तरी जाता येणार नाही. का? अरे का काय, पोलीस संशयित म्हणून बघतायत माझ्याकडे. अरे पण या सगळ्या गोष्टींशी तुझा काय संबंध समीर? अरे त्या जुन्या केसमुळे त्यांच्या दृष्टीने मी गुन्हेगार आहे. जुनी केस? अच्छा अच्छा, ती ड्रग्सची. अरे हळू बोल ना. सॉरी सॉरी. पण समीर, तू कशाला कुणाच्या खुनाचा प्रयत्न करशील? एक्झॅक्टली. अरे पण हे त्यांना कळायला नको का? त्या दिवस नाही रात्र नाही कधी येतोय फोन या चौकीवर. मग हे असंच का, ते तसंच का? अरे ते तुम्ही शोधून काढा ना. पोलीस तुम्ही आहात का मी? नुसता ताप झालाय डोक्याला. समीर, मी एक सांगू? तू इथून सटक. काय? तू या शहरातून बाहेर पड आणि दुसऱ्या कुठल्या तर सिटीत जा. आणि हे सगळं प्रकरण निवळल्यानंतर मग परत ये. तू खरंच मूर्ख आहेस का रे मयूर? अरे जर का मी इथून निघून गेलो तर त्यांचा संशय वाढणार नाही का माझ्यावरचा? सगळ्यांना सोडून माझ्या मागे लागतील ते. कदाचित फरार म्हणूनही घोषित करतील मला. मग काय बोंबलायचं मी? तू ना थोडं सल्ले देताना डोकं चालवत जा. छे, मला काहीच कळत नाही समीर. काय करायचं आता? येऊन मूर्खपणा केलाय ना, भोगा आता. अस्मिता अस्मिता काका, अनायसे आलाच आहात तर थोडं घरगुती विषयावर बोलायचं होतं. बोल. तुम्हाला बाबांचा स्वभाव माहिती आहे. एखाद्यावरती अविश्वास दाखवला तर त्याच्याकडे वळूनही बघणार नाहीत. पण जर कोणावर विश्वास टाकला तर मात्र. मी तुम्हाला थोडं लहान तोंडी मोठा घास घेतोय असं वाटेल काका, पण खरंच काही काही वेळेला ना बाबा तारतम्य सोडून वागतात. काय काय घडलं काय? गैरसमज होऊ देणार नसला तर सांगतो. गैरसमज होणार नाही असं सांग स्वच्छपणे सगळं. नाही, मला खरंच तुम्हाला सांगायचंय. काका, तेजस्विनीला अर्धी भागीदार करून घेतली बिझनेसमध्ये.
प्लीज काका, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला खरंच प्रॉपर्टीचा मोह नाहीये. नाहीतर मी तेव्हाच विरोध केला असता. मी नाही केला विरोध. पण मला नाही वाटत की तेजस्विनी एवढी मॅच्युअर्ड आहे की एवढा मोठा भार ती आपल्या खांद्यावर पेलू शकेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं वागणंही बदललंय. तारतम्य सोडून वागतीये ती सध्या. नुसतं आमच्याशीच नाही, आईबाबांशी सुद्धा. काका, आत्ताच जर तिच्यावर ताबा नाही ठेवला, तिला कंट्रोलमध्ये नाही ठेवलं, तर उद्या परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. बरं झालं बोललास. मोकळं वाटत असेल ना? पण तुला एक सांगू, या गोष्टीमध्ये मी तुझी काही मदत करू शकेल असं मला वाटत नाही. काका, सांगतो ना. कारण तुझे वडील आणि मी, आमच्यामध्ये एक अलिखित नियम आहे की आम्ही स्वतःहून एकमेकाच्या खाजगी गोष्टीमध्ये नाक खुपसत नाही. आणि मला तुझ्या वडिलांचा स्वभाव माहिती आहे. ते नेहमी सतत तुमचा विचार करत असतात आणि ते जो काही निर्णय घेतील तो तुमच्या भल्याचाच असेल याची खात्री बाळा. मी तुला निराश नाही ना केलं? नाही नाही, अजिबात नाही. खरं सांगू, जागा केलं. मी येऊ का? या ना प्लीज. काय, कशी आहे तब्येत आता? ठीक आहे. खरं म्हणजे अशा अवस्थेत तुम्हाला त्रास देणं योग्य ठरणार नाही याची कल्पना आहे मला. पण ड्युटी स्वस्त बसू देत नाही ना. बरं तुम्ही जे काही घडलं ते दिवसेंदिवस अधिकच रहस्यमय होत चाललंय. तुम्हाला विष देण्या इतपत तुमच्याबद्दलचा राग असणारं असं कोण असू शकतं? जरा नीट आठवून सांगा. इन्स्पेक्टर साहेब, मी पण आठवण थकलो. पण मला हेच कळत नाही की कोणी माझा जीव घ्यायचा का प्रयत्न करेल. कधी कधी माणूस जवळच असू शकतं. आपण उगाच लांब शोधत राहतो. मी फक्त अनुभव सांगतो. नाही इन्स्पेक्टर साहेब, शक्यच नाही. अहो, कोणी तसं करायला त्याच्याकडे तसं कारण तरी असायला हवं ना. मिस सोनाली शिरोडकर, तुम्ही इथेच असता? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही उगाच तिला. त्यांनी उत्तर दिलेलं आवडेल हा मला. हा, तर त्या रात्री तुम्ही यांच्या जवळच होता आणि त्यानंतर सतत. इन्स्पेक्टर, काय म्हणायचंय का तुम्हाला? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही उगाच तिच्याविषयी. आम्ही पोलीस बरेच गुन्हेगार कसे पकडू शकतो ठाऊक आहे तुम्हाला? कारण आम्ही गुन्हेगारांकडेच नाही तर संशयितांकडे सुद्धा भावनिक दृष्ट्या पाहत नाही. हा, तर तुम्ही इथे सारख्या का असता? कारण आदित्य माझा मित्र आहे, खूप जवळ. गुड मॉर्निंग सर. काय लाड, तुमच्या चेहऱ्यावर तेज दिसताय. मला काय भानगड काय? तुमचा अंदाज खरा आहे सर. काय बातमी बितमी? होय सर. अरे मग वाट कसली बघताय? सांगा सांगा लवकर. आदित्य बद्दलच आहे. त्या आदित्यबद्दल मला भयंकर तिटकार आहे. तुम्हाला सांगतो, आत्महत्या करणारी माणसं मला अजिबात आवडत नाही. तरी इथे आम्हाला आयुष्य पुरं पडत नाही आणि हे जीव देतात. आदित्यने आत्महत्येचा प्रयत्न केला नव्हता सर. मग कुणीतरी अगदी फार पद्धतशीरपणे त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केलाय. खून खून म्हणायचं का तुम्हाला? खून? होय सर. तसे अनेक जण आहेत संशयितांच्या यादीत, पण अजून नेमकं कोण हे मात्र पोलिसांना कळले नाही. आदित्यबद्दल आता मला आदर वाटायला लागलाय लाड. आदर? बाप से बेटा सवाई.
नाही, मी समजलो नाही सर. अहो लाड, याच्या बापानी आयुष्यामध्ये इतके धंदे करून जेवढे शत्रू तयार केले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त शत्रू याला आहे. तुम्हाला म्हणतो, ज्या माणसाला शत्रू अधिक तो माणूस कर्तबगार असतो, लक्षात ठेवा. हो सर. म्हणून तुम्हाला शत्रू नाही. विनोदाचा भाग सोडून देऊ लाड. सांगा, पोराची कर्तबगारी काय आहे, म्हणजे काय भानगड काय आहे? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.